नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग. तर कसे आहेत मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, सगळे मजेत ना? तर आता खूप दिवसापासून ब्लॉग येत नव्हते, पण आता येतील थोडे थोडे. मला कामानिमित्त वेळ भेटत नाही, पण मी वेळ काढून ब्लॉग टाकेन. सध्या महाराष्ट्रामध्ये खूप उत्सवाचा जोश चालू आहे. सगळीकडे गोविंदाची प्रॅक्टिस, गणेश उत्सवचे आगमन चालू आहेत. तितक्याच जोशात जल्लोषात सगळीकडे प्रॅक्टिस पण चालू आहे. तर मी यावेळी ठरवलं आहे की आपल्या ठाण्याच्या, मुंबईच्या जे प्रसिद्ध गोविंदे पथक आहेत त्यांना जाऊन भेट द्यायची, त्यांची प्रॅक्टिस बघायची कशी आहे. तर आज मी चाललो आहे CP तलावच्या राजाची प्रॅक्टिस बघायला. कशी त्यांची प्रॅक्टिस चालू आहे, कसा जोश आहे आणि किती थर लावणार आहेत, काय सगळं आपण बघूया तिकडे जाऊन आज CP तलावच्या इथे. तर बोला, बोल बजरंग बली की जय. CP तलावचा राजा, महिला गोविंदा पथक. पहिलंच वर्ष आहे यांचं महिला गोविंदा पथकाचं. प्रशिक्षक प्रॉपर पाहिजे, म्हणजे ह्याच्यावर कॅल्क्युलेशन समजणार. जर 3 एक्के तुम्ही उचलताय तर मला कंपल्सरी उचलायला लागणार. ठीक आहे. एका ट्रायमध्ये माझा पाय स्लिप होतोय, माझा हे होतोय. आता तर यूट्यूबर आले, तुम्ही विचार करा कुणाला कसं उभं राहायचं. ठीक आहे. मी ज्याला आवाज देईल पॅकिंगला या, त्यांनी पॅकिंगला या. ठीक आहे. 6 जण बोलले ते पण त्याला बोलवून येण्याला सांगितलं.
कडक कंट्रोलमध्ये 8 थर त्याला जर आधी लावलेले आहेत. आणि उतरवले पण आहेत, यशस्वी पण आहेत. नवव्या 8 यावर्षी 2026चे 9व्या 8 लावणारं पथक CP तलावचा राजा. तर मी तेच बोलतोय, मी जास्त प्रश्न नाही विचारणार. नाही, तू चालेल. सकाळपासून खूप टाकलं, नाही, संध्याकाळी पण नाही, खूप काय टाकलंय. नाही, काय नाही. सगळी पोरं ऑफिसला जातात सकाळी, हम्म. ऑफिसचा प्रेशर, घरी आल्यानंतर घरी प्रेशर, इथे आल्यावर पोरं- माझा प्रश्न. इथे आल्यावर तुझा प्रेशर. ह्याना तर मी प्रश्न विचारेन, तर तुला एक प्रश्न विचारतो, तू कसं लोकांना हँडल करतो, कारण तुझ्यावरती पण प्रेशर आहे. खूप प्रेशर. प्रेशरचं बोलायला झालं तर प्रेशर माझ्यावरती नाही, मी खूप यांना प्रेशर देतो. कारण की असेल प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाची जिद्द आहे, तशी माझ्या मनात खूप जिद्द आहे. दहीहंडीला घेऊन मी खूप पजेसिव्ह आहे आणि सगळे पोरं पजेसिव्ह आहेत.
तर मला ना खूप आता जसं की दादा बोलला मॅटवर सिरियसनेस, मी खूप सिरियस असतो मॅटवर. थर लागताना थर उतरेपर्यंत मी खूप सिरियस असतो. मला एकदा जर माझं जे मनासारखं झालं ना तर मी नॉर्मल त्यांना बोलतो ठीक आहे चालेल आता काय प्रॉब्लेम नाही. तोपर्यंत जोपर्यंत तर नाही लागत तोपर्यंत डिसिप्लिन पाहिजे. जसं की प्रेशरचं बोलला, सगळी पोरं मेहनती आहेत. कोण कोण 4 वाजता 5 वाजता कामाला जाणारी आहेत. 1:30-2 वाजता प्रॅक्टिस करून घरी 2 तास 2.5-3 तास झोपून परत 5 वाजता उठून कामाला जाणारी आहेत. परत रात्री लेट येणारी आहेत. 11 वाजता कामावरनं डायरेक्ट येऊन इकडे चेंज करून किट चेंज करून प्रॅक्टिस करणारी आहेत. बरेच अशी पोरं आहेत इकडे, खूप मेहनती पोरं आहेत खरं सांगायचं झालं तर. आणि डिसिप्लिन ह्यांच्याकडे आहे असं नाही बोलत नाही. आणि डिसिप्लिन खरंच मुळात पाहिजे. डिसिप्लिन आहे तर थर आहेत माझ्या मते तरी. तुझा फिटनेस बघून तर मी समजलो की तू फिटनेस करतो. मी म्हणतोय की जे आपण 8-4 लावतोय किंवा 6-4 लावतोय, जेव्हा 9चा ट्राय करणार की हेच आपण 8-4 ठेवणार आहोत, 6-4 ठेवणार आहोत की 12-6 करणार आहोत की काय वेगळं करणार आहोत नक्की? गेल्या वर्षी तर दादा तुला खोटं वाटेल, आम्ही 4च्या बेसवर 5चा पॅटर्न बसवलेला आणि वरती 4 एके होते, म्हणजे 4-4. 4-4 लावले. गेल्या वर्षी 4-4 होते. ह्या वर्षी 6-4 हा कंपल्सरी आमचा पॅटर्न असणार आहे. मी तुला हा प्रश्न का विचारला कारण की माई गोविंद मधला आहे म्हणून मला हा माहित समजतं लगेच की 4-3 4-2 हे सगळे मला समजतात. एक गोष्ट मी तुला विचारतो आणि हा शेवटचा प्रश्न आहे सगळ्यांना. सगळ्यात पहिले 9 थर ठाण्यामध्ये कोणत्या लोकेशनला तुम्ही लावणार? सांगायचं उद्देश असं आहे की पहिलं तर मी मुलांना एक आव्हान करतो की कोणी पण ओव्हर कॉन्फिडन्स नका लावू या गोष्टीला घेऊन. कारण की फ्लो अप फ्लो सगळं होतच असतं. कधी दिवस असतो कधी दिवस नसतो. जरी आपले चांगले थर लागत असतील तर हे डोक्यात माइंड सेट करून ठेवा. ठीक आहे. कोणी मी बोललो आता लेवल पातळी पार नाही करायची, लेवल पर्यंत राहायचं. जिथे आम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे आम्ही पहिले 9 थर ठोकणार दादा. आता आम्ही मुंबईच्या हंडीवरनं ठाण्याला येत असतो तर प्रत्येक गोविंद मंडळाचं कुठे ना कुठेतरी एक ना लोकेशन असतो फिक्स की आमचा आता काळीदास कोळंबकर म्हणून एक आमदार आहे तिथे आम्ही लावतो. गणेश गल्लीला आम्ही लावतो नेहमी 8 थर. माझी एक इच्छा आहे सीपी तलावच्या राजाला की तुम्ही पहिले 9 थर दिघे साहेबांच्या हंडीला लावा. तू खूप छान आम्हाला हे दिलंस, जे आता आन्सर दिलंस की आनंद दिघे साहेबांना खरंच मानाचे वंदन आहे त्यांना. आमच्याकडनं प्रेरणास्थान आहेत. आमचं कबड्डीचं मंडळ होतं ते धर्मवीर क्रीडा मंडळ म्हणून एक कबड्डीचं मंडळ होतं अगोदरपासून त्यांच्या नावाने. ते काही कारणास्तव थोडंसं बंद झालं. पण खरंच तू जे बोललास ते आम्हाला मनापासून वाटेल, आम्ही तिथे ट्राय करू. पण कसं असतं ना, एक टायमिंग असतो त्यांचा पण 11-12 त्या रेंजला त्यांची हंडी चालू होते. पण तोपर्यंत आपण वेट करेपर्यंत ना अर्धे गोविंद पथक ना इकडे तिकडे जाऊन आले असतात. आमचा प्रयत्न असेल जेवढे लवकर होता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू तिथे 9 थर लावायचा. नक्की लावा तिकडे. तिकडे 9 थर कंपल्सरी. आमचा जो रूट असतो त्या रूट मध्ये ती जागा कन्फर्म आहे. धन्यवाद सीपी तलावचा राजा, तुम्ही वेळात वेळ दिला. आणि येत्या 27 तारखेला आमचा यंग उमर खाडी गोविंद पथकाचा सराव शिबिर आहे जो नारळ पौर्णिमाला आहे. दहीहंडी म्हणजे रक्षाबंधनला नाही आहे, त्याच्या 1 दिवस अगोदर आहे. तर तुम्हाला जमलं असेल मी इन्व्हाइट तर करेनच, तिथे एक ट्राय मारा. त्याच्यासोबत अजून माझगावला 2-3 जागे असतात. तर तुम्हाला वेळ भेटत असेल तर नक्की तिथे येऊन आपली जो यशस्वीपणे तुम्ही 8 थर लावतायत तर तिथे पण येऊन तुम्ही लावा. नक्की दादा. आणि थँक्यू दादा, तू इथे भेट दिलीस, खूप छान वाटलं. असं सहकार्य पुढे पण असू दे. आमच्या व्हिडिओ तुला काढायला भेटलं तर नक्की काढ. आम्ही तुला सांगू कुठे काय तर लावणार आहे. ओके, थँक्यू. भाई सीपी तलावचा राजा गोविंदा पथक, एक छोटीशी तुझ्याकडनं सीपी तलावचा राजा तुझ्यासाठी काय आहे पहिलं ते सांग. पहिलं तर मी याला केवळ पथक मानत नाही, मी याला एक कुटुंबच मानतो. कारण मागच्या 3 वर्षापासून यामध्ये असं आहे की म्हणजे प्रत्येक मुलाला आपल्या भावाप्रमाणे किंवा अशा घरच्याप्रमाणे वागणूक दिली जाते, एका परिवाराच्या सदस्याप्रमाणे. क्या बात आहे. आत्ताच मला माहीत पडलं की तू विरारवरनं प्रॅक्टिसला येतोय आणि हे ठाण्याला आहे. कशी ही मेहनत, सकाळी ऑफिसला जाणे किंवा कॉलेजला जाणे. तू कॉलेजला आहेस? नाही, सध्या मी जॉब करतो. जॉबला जाणे, तिथून मग तुम्ही ट्रेन पकडून विरारवरनं ठाण्याला येणे खूप मोठी गोष्ट आहे.
काय सांगशील त्याच्याबद्दल, या मेहनतीबद्दल? म्हणजे नक्की काय आहे सगळं हे, कसं आहे ते? ॲक्च्युली मी पूर्ण म्हणजे एक वीक नसतो, फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईटला असतो, कारण 2 दिवस ती आमची चांगली प्रॅक्टिस असते. बाकी दिवशी मी विरारवरून मग फ्रायडे सॅटर्डे येऊन जाऊन करतो आणि फ्रायडे सॅटर्डेला इथे बहीण राहते माझी, तिथे राहतो मी. खूप मोठी गोष्ट आहे. विरारवरनं ठाण्याला प्रॅक्टिस करायला येणं म्हणजे प्रचंड खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासोबत अजून एक दादा आहे. दादा, तुझं नाव? मायकल. मायकल म्हणजे मायकल यांचं नाव आहे. सर, तुम्ही कुठून येता प्रॅक्टिसला? कर्जतवरून ते प्रॅक्टिसला येत आहेत. सर, सीपी तलावचा राजा. तुम्ही पहिला इथे राहायचे का? इथं राहायचो मी. 4 वर्ष झाल्याचे शिफ्ट झालो. क्या बात आहे. म्हणजे हे पहिले इकडचे रहिवासी होते आणि आता 4 वर्ष झाले ते नेरळला शिफ्ट झालेले आहेत. सीपी तलावचा राजा मनामध्ये तुमच्या काय सांगाल त्या शब्दाबद्दल तुम्ही सांगा? भरपूर मजा येते आणि चांगलं वाटतं. थर लागतात आणि आकाशदादावर भरोसा आहे. आम्ही नोट लावणार यावर. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, साधे लोक आहेत ना, ऑफिसला जायला पण रडतात, यार भाई एवढं लांब आहे ऑफिस. सकाळी ऑफिसला जाणं, नेरळवरनं इथं परत येईल ना प्रॅक्टिसला, खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अनएक्सपेक्टेबल. दादा, तुमच्या याला सलाम. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद. अरे साई बाबा की जागेवाले की गणपती बाप्पा बंगार मूर्ती साई माऊलीचे हरे हरे बोल बजरंग हत्ती घोडा पालवी गोविंदा गोविंदा. प्रॅक्टिस संपल्यानंतर ही मेहनत ही पोरं करत असतात. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल किती कडक प्रॅक्टिस चालू आहे सीपी तलावच्या राजाची. तर माझी बाप्पा चरणी आणि श्रीकृष्ण चरणी एकच प्रार्थना आहे की 0 इंजरी होऊन त्यांची यशस्वीपणे 9 तर दिवसभर लागू दे सगळीकडे. हीच श्रीकृष्ण चरणी बाप्पा चरणी प्रार्थना आहे. माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला ब्लॉग सीपी तलावच्या राजाचा? किती छानपणे ते लोकांनी आज थर लावले. मी हा ब्लॉग आज इथेच एंड करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला यापुढे कोणत्या मंडळाची व्हिडिओ बघायला आवडेल, कोणत्या मंडळाला भेट देऊ, ती कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तिकडे जाऊन मंडळाला भेट देईन आणि ब्लॉग करेन. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.